छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मनोज जरंगे यांची भेट घेतली होती। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि मराठा आरक्षण प्रश्नी त्यांच्यामध्ये तब्बल 3 तास चर्चा झालेली आहे। ही चर्चा झाल्यानंतर मनोज जरंगे यांचा निरोप घेऊन त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे घेऊन अब्दुल सत्तार हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण बघू शकता की स्वतः अब्दुल सत्तार बायकार मुंबईच्या दिशेने निघालेले, समृद्धी महामार्गावरून त्यांचा हा सगळा प्रवास जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही वेळात अब्दुल सत्तार मुंबईत पोहोचणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। त्या भेटीनंतर काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करणार आहोत। सत्तार साहेब, काल तब्बल 3 तास तुमची आणि मनोज जरंगे यांची चर्चा झालेली आहे। नाही, खरं म्हणजे मनोज जरंगे पाटील साहेबांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत 2 जिल्ह्यामध्ये येऊन दौरा केला। मी ही 3 जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर मी सर्व परिस्थिती बघितली। शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही। मुख्यमंत्री महोदय सुद्धा लातूरला गेले आणि लातूरला उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्यासोबत होते। त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359 आणि त्यानुसार शेतकऱ्याला मदत करायची, शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी, अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती। आणि त्या भूमिकेवर त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने मी माझ्या वरिष्ठाला रात्रीच कळवलं आणि सकाळी पण चर्चा केली। त्याप्रमाणे आज कॅबिनेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय शेतकरी बांधवांसाठी होणार। शेतकऱ्याला मदत करणारा हा सरकार म्हणून या सरकारचा पहिल्यापासून एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मीही कृषी मंत्री होतो। तात्काळ ज्या वेळेस अतिवृष्टी झाली असेल, गारपीट झाली असेल, सातत्याचा पाऊस झाला असेल, त्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने कॅबिनेटमध्ये विषय अनेक आले आणि त्याच्यामध्ये निधी देण्याचाही मला असं वाटतं की आतापर्यंत जितक्या निधी वाटप झाल्या त्यामध्ये या 2 वर्षामध्ये जे निधी शेतकरी बांधवांना नुकसानपोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं त्याचाही फायदा झाला आणि शेतकरी बांधव हा या सरकारवर खुश आहे। पण मनोज जरंगे यांचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा। मात्र याच त्यांच्या भूमिकेला अनेकांनी विरोध सुद्धा केलेला आहे की कुणालाही धक्का न लावता आरक्षण द्यावं। या संदर्भात तुमची मनोज जरंगे यांच्याशी काय भेट झाली आणि मनोज जरंगे यांचं समाधान करण्यासाठी त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलणार आहात? नाही, खरं म्हणजे मनोज जरंगे पाटील मुख्यमंत्री महोदयांचाही आणि त्यांचाही विशेषतः ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते दोघेही चर्चा करतात आणि मनोज जरंगेचा स्पष्ट मत आहे की आम्हाला आमचा हक्काचा जो हक्काचा आणि अधिकाराचा जे आमचे दस्तऐवज सापडलेले आहे, जे काही आमचे प्रूफ सापडलेले आहे त्या माध्यमातून तात्काळ त्यांना रिलीफ द्यावा। सगळे सोयरेचा GRच्या बद्दल जे काही शासनाकडे त्यांची मागणी होती, शासनाने त्याला होकार दिला होता असं त्यांचं बोलणं आहे। त्यानुसार आपण तात्काळ मला काही निवडणुकीशी घेणं देणं नाही अशा शब्दामध्ये ते बोलले। परंतु कदाचित माझा मी लढा लढू लागलो त्यांना न्याय नाही मिळाला तर मी नाइलाजाने माझी जी पुढची प्लॅनिंग आहे ती करू। म्हणजे मग समाजाला न्याय नाही मिळाला तर मनोज जरंगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे? मला तर वाटतं का परिस्थितीनुसार ते निर्णय घेतील, कारण की जरंगे पाटील साहेब एक आगळा वेगळा मराठा समाजाचा रसायन आहे। ज्या पद्धतीने त्यांनी एक आवाज दिला, लाखो लोक जमा होतात, 8-8 घंटे 9-9 घंटे वेटिंगवर असतात आणि 9-9 घंटे लाखो लोक एखाद्या नेत्यासाठी, एखाद्या मार्गदर्शनासाठी, एखाद्या युद्धासाठी, एखाद्या समाजाचा नेतृत्व करणाऱ्या माणसासोबत ज्यावेळेस राहतात तर साहजिक आहे तो विश्वास फार मोठा आहे आणि त्यांच्यावर विश्वास असल्या कारणाने एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एक सामान्य माणूस ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करतोय आणि राज्यामध्ये एक समाज त्यांना फार मोठ्या प्रमाणावर त्यांचे एक आवाज दिली तर त्याचा परिणाम मी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पाहिलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्रजी अजितदादा हे तिघही बसून मला ते जे बोलले ते मी त्यांना बोलणार आणि ते बोलल्यानंतर अंतिम निर्णय शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना राज्यामधल्या बाकीच्या समाजाचाही विचारविनिमय करून आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी त्यांची भूमिका आहे। कालची जी तुमची भेट होती त्या भेटीचे परिणाम काय काय वाटतात तुम्हाला? नाही, भेटीचे परिणाम असे आहेत का ते त्यांची प्लॅनिंग सहजासहजी कोणाला बोलत नाही।
त्यांची प्लॅनिंग वेगवेगळी आहे. वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जिल्ह्याचा दौरा करतात, जिल्ह्यामध्ये जातात, पूर्ण माहिती जमा करतात. त्यांच्याकडे मराठवाड्याचे निजामकालीन काही दस्तऐवज त्यांनी आणले, त्यानंतर ब्रिटिशकालीन आणले आणि विशेषतः प्रत्येक विभागामध्ये त्या काळामध्ये वेगवेगळे असलेले सरकार आणि त्या सरकाराच्या माध्यमातून त्यांनी जे कुणबी नावाच्या नोंदी ज्या आणलेल्या आहेत त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि त्या माध्यमातून त्यांचं बोलणं स्पष्ट आहे की माझ्या समाज बांधवांना, आमच्या लेकरांना या शब्दामध्ये जे बोलले ते स्पष्ट आहे की त्यांचा मी ज्या विश्वासाने मला त्यांनी विश्वासाने समोर केलं आणि मला प्रत्येक याच्यामध्ये माझा समाज माझ्या पाठीशी आहे, त्या समाजाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही, माझा समाज माझ्यासाठी अंतिम आहे, अशा पद्धतीमध्ये मला ते बोलले. आणि याच्यामुळं मला वाटतं की साहजिक त्यांचा जे मागणी आहे याबद्दल आमचे वरिष्ठ मंत्रिमंडळाचे सदस्य असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व तंतोतंत माहिती घेऊन अंतिम निर्णय अजून 1 महिना सरकारचा आहे. 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल, आचारसंहितेच्या अगोदर त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जी भोसले समिती आहे, शिंदे समिती आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये अजून 3 रिटायर जज, अशा पद्धतीने त्यांनी जे ऑब्जेक्शन सजेशन जे आलेले आहे ते लाखोमध्ये आलेले आहे, त्यांचाही निर्णय घेणं तातडीने आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल जोपर्यंत निर्णय घेत नाही, आयोगाचे सदस्य आपली भूमिका मांडत नाही, तोपर्यंत कायदेशीर बाबी त्याला न्याय देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला करायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडं ओबीसी बांधवांची लढाई चालू आहे, दुसरीमध्ये मराठा समाजावर अन्याय होतो म्हणून ओबीसीमध्ये आणत नाही, अशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहे. पण याच्यावर मला वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तात्काळ निर्णय घेतील. जे काही घ्यायचा आहे निर्णय तो घेतला तर पुढचा जी काही स्ट्रॅटेजी बाकी विरोधी पक्ष नेत्यालाही फायदा मिळू नये अशाही पद्धतीने जरंगे साहेब बोलले. तुमच्या सत्ताधारीलाही नाही, माझ्या समाजाला जो फायदा देईल मी त्याचा, माझ्या समाजाला ज्यांनी फायदा नाही दिला ते मग विरोधी पक्ष. फार महत्वाचा मुद्दा छेडलाय तुम्ही. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं केलं, याचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीला झालेला आहे, हे लोकसभेला दिसलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जरांगे पाटलाला त्यांच्या समाजासाठी काय मिळालंय किंवा न्याय मिळतोय का समाजाला, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, चर्चेचा विषय. या संदर्भात तुमची जरांगे पाटलाची चर्चा झालेली आहे, नक्की त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी आताच बोललोय, मी मला त्यांनी जे स्पष्ट शब्दामध्ये बोलले का दोन्हीही सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, हे दोन्हीही आमचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला तर कदापिच मी ते होऊ देणार नाही. माझा गेम, माझा जे नियोजन आहे, मला जे पुढच्या वेळेस जे स्ट्रॅटेजी ठरवायची आहे, मी सहजासहजी कोणाला बोलणार नाही. परंतु काही लोक आपापल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेत असेल तर त्यांना मी कदाचित त्यांची पुढची येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा सर्व त्यांना परिणाम, से सत्ताधारी असो का विरोधी असो, आमची भूमिका स्पष्ट आहे का मराठा समाजाला ओबीसीमध्ये रिझर्वेशन द्यावं अशी त्यांची मागणी आहे. म्हणजे जरांगे पाटील अत्यंत सावध आहेत या भूमिकेबद्दल की विरोधकांनाही आणि सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या आंदोलनाचा किंवा त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या मतांचा फायदा मिळू देणार नाहीत. नाही, ते म्हणले लोकसभेला काही लोकांनी त्याचा फायदा जरूर घेतला त्यांच्या या भूमिकेचा आणि लोकसभेमधला जो निर्णय आला महाराष्ट्राचा त्यामध्ये ते दिसला पण. आणि हे दिसल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता जे काही आहे ते मराठा समाजाचा आपण सन्मान करणारे आहेत. त्यामध्ये कुठेही मी आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये अनेक वर्षापासून मराठाची ही लढाई आम्ही ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते, 30 दिवस मी त्यांचा रिझर्वेशन मिळावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, त्यावेळचा आजचा संभाजीनगर, तिथे आम्ही बसलो आणि लेखी माझ्याकडे आजही तो पत्र आहे का आम्ही मराठा समाजाला रिझर्वेशन देणार. हरिभाऊ बागडे त्यावेळेस अध्यक्ष होते, ते संभाजीनगर औरंगाबादचे राहणारे असल्याकारणाने ते आले आम्हाला त्यांनी. आणि मी कल्याण काळे जे आजचे खासदार आहे तेही त्यावेळेस किशोर बलांडे असतील, आम्ही अनेक, मला वाटतं का 127 आमचे पूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते आम्ही उपोषणाला बसलो होतो. म्हणून ही जी लढाई आहे ती जी लढू लागले. पण आत्तापर्यंत मला असं वाटतं का मराठा समाजाला संघटित करण्याचं काम कोणी केलं नाही. जरांगे पाटला साहेबाच्या सोबत जो मराठा समाज, मी मराठा बांधव पहिल्यांदा पाहू लागला की 70%, 78%, 81% तरी मराठा एक लाईनमध्ये, एक दोरीमध्ये आणि एक आवाजामध्ये बोलतोय.
जे एक मराठा लाख मराठा ही जी घोषणा दिली त्या घोषणेची ताकद प्रत्येक वेळेस समोर येते आणि मी पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की याच्याबद्दल तोडगा काढणं आवश्यक आहे. यांच्याशी चर्चा करणं, त्याच्याशी सन्मानपूर्वक चर्चा करणं, कुठेतरी अंतिम चर्चा केली तर निश्चित याचा भविष्यामध्ये तेही बोलले का मला तुमच्या निवडणुकीच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, परंतु माझ्या लेकरांना न्याय नाही मिळाला. शब्द मला चांगली आठवण आहे त्यांची. रात्री 3 वाजताही बोलताना त्यांचा पूर्ण कॉन्सेप्ट, पूर्ण शब्द शब्द रचनाही त्यांची जी होती ती माझ्याकडे एकदम कॉम्प्युटरसारखी फिट झालेली आहे की माझ्या लेकरांना कधी न्याय नाही मिळाला तर मग मी कोणाचा नाही आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी जे बोलले. मी आता त्याच्या व्यतिरिक्तही अनेक चर्चा, आमच्या 3 तास 3.25 तास चर्चा झाली, तर अनेक चर्चा झाल्या. ते मी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजीशी बोलणार आणि याच्यावर अंतिम निर्णय घेण्याचं काम शेवटी त्यांचंच आहे. तेच अंतिम निर्णय घेऊ शकतात. माझ्यासारखा एक मंत्री किंवा एक कार्यकर्ता फक्त जी परिस्थिती आहे ही परिस्थिती तंतोतंत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना मी बोलणार. त्यांनी तुम्हाला अल्टिमेटम पण सांगितलेलं आहे की 10 दिवसामध्ये हे झालं पाहिजे. हां, त्यांनी अल्टिमेटम यासाठी सांगितलं की 10 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या ज्या नुकसान भरपाई आहे ह्या तात्काळ तुम्ही 10 दिवसाच्या आत, आणि ज्यांचे अतिआवश्यक एकदम ते बेघर झाले असेल, गुराढोरांचा किंवा जनावरांचा जे पशुधन वाहून गेलं असेल किंवा एक मृत्यू पावला असेल त्यांना तात्काळ मदत करा. आणि एक त्यांनी मला वाटतं याच्यामधला परभणीमधला जिंतूरमध्ये एक पूल सांगितला का तिथल्या मुली शिक्षणासाठी जात नाही कारण की पूल नसल्या कारणाने. तर ते मी मुख्यमंत्री महोदयाला युकी काहीतरी गावाचं नाव सांगितलं त्याने खेड्याचा, त्या खेड्यामध्ये तात्काळ ते द्यावं जेणेकरून परभणीमधल्या त्या जिंतूर तालुक्यामधला एक खेड्याच्या बद्दलही त्यांनी पर्टिक्युलर मला जे बोलले तर मी तात्काळ त्याचं मंजुरी शेवटी सरकारचा मंत्री म्हणून किंवा या राज्यामध्ये ज्या वेळेस अशी परिस्थिती मुलींना शिक्षणासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणाच केलेली आहे की 100% त्यांचा पूर्ण डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा कोणताही खर्च झाला पाहिजे. याला जोडून शिक्षणामध्ये मुलींना चांगलं शिक्षण द्या. तर त्यांनी तेच आठवण करून दिली की तुम्हीच म्हणतात मुलींना शिक्षण द्या, दुसरीकडे त्यांना रस्ता नाही आहे, दुसरीकडे त्यांना पूल नाही आहे. तर मी मला साहेब मी तात्काळ ते तर काही फार मोठी गोष्ट नाही, आम्ही त्याला तात्काळ प्रस्ताव मागवून त्याला मंजुरी देण्याचं काम करू. काल तुमच्या भेटीनंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. आतापर्यंत जरंगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने आग पाखड करायचे किंवा त्यांच्या विरोधात बोलायचे, पण काल तुम्ही गेल्यानंतर त्यांचं आणि फडणवीसांचं बोलणं झालं फोनवरून. नाही, हां, त्यांनी फडणवीस साहेबांचा फोन आला होता आणि त्या फोनवर त्यांनी माझ्यासमोर बोलले का तुम्ही तात्काळ ही जी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे याला तात्काळ मदत करा. आणि CM साहेबांनी DCM साहेबांनी पॉझिटिव्ह त्याला तिकडून उत्तर दिलं. मी त्यावेळेस त्यांच्यासोबत होतो. रात्री जे फोन झाला मला वाटतं 1:20 काहीतरी टेंटेटिव्ह फोन झाला होता आणि त्यांनी हे सर्व सांगताना मला एकच बोलले का मी पहिले माझे जे शेतकरी बांधव आहे ज्या अडचणीमध्ये मराठवाड्याचे सापडलेले त्यांना तात्काळ मदत करा, त्याच्यामध्ये काही जाचाकाठी लावू नका. फार मोठ्या प्रमाणावर त्यांची ती मागणी बरोबर आहे कारण की त्यांना जे वाटतंय ते बोलले. सरकारचे जे निकष आहे ते निकष सन्माननीय मुख्यमंत्री महोदयही बोलले की आम्हाला निकष बदलण्याची आवश्यकता असले तर निकषही बदलू, परंतु शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की तुमच्या आणि मनोज जरांगेंच्या भेटी पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुमची भेट ही तुम्ही अल्पसंख्याक आहात, मुस्लिम आहात आणि त्यांचा लढा मराठा समाजासाठी आहे आणि त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे हा भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं मनोज जरांगे आणि तुमची भेट ह्या अर्थानं सुद्धा वेगळी आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं म्हणजे त्यांनी ती मी आठवण बी करून दिली की तुम्हाला बी माहीत आहे ज्यावेळेस अल्पसंख्याक आयुक्तालयाचं उद्घाटन होतं आणि संभाजीनगर औरंगाबादमध्ये मराठवाड्याचे प्रतिष्ठित पुरे मुस्लिम समाज त्या ठिकाणी जमा झाला होता. त्यावेळेस त्यांनी मुसलमानाच्या रिझर्वेशनच्या बद्दल बोलले का मुस्लिम बांधवांनीही समोर यायला पाहिजे, त्यांनाही मदत मिळायला पाहिजे, त्यांचीही मुलं शिकायला पाहिजे, त्यांनाही चांगला शिक्षण मिळाला पाहिजे याबद्दल ते बोलले आणि रिझर्वेशनमध्ये त्यांनाही न्याय द्यावं. तर आम्ही सर्व मराठवाड्याचे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून लोक आले होते. आम्ही एक अभिनंदनाचा ठराव घेतला आणि तो अभिनंदनाचा ठरावाची बी त्यांनी आठवण चर्चेमध्ये आमची झाली. मी म्हणलं साहेब तुम्ही आमच्या समाजाच्या बद्दल जे बोलले मी तुमचा मनापासून आभार मानतोय. पहिले TV चॅनल आणि याच्या माध्यमातून मी आपले आभार मानले, पण आता प्रत्यक्ष यावेळेस मी आपले आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मला संधी मिळाली
ती संधी मी त्यांच्यासमोर बोलून दाखवली आणि त्यांनीही धन्यवाद व्यक्त केला का मी मुस्लिम समाजाचा विरोधी नाही आहे, मला कोणत्याही समाजाच्याबद्दल कधीही कटुता राहिली नाही, पण फक्त मला माझा समाज छत्रपती शिवरायांचा जातीवाद मला मंजूर आहे. तर मी बी एकदम चकित झालो की छत्रपती शिवरायांचा हिंदुत्ववाद काय होतो आणि काय जातीवाद होतो, तर थोडा जरा मी कन्फ्यूज झालो होतो. मग नंतर त्यांनी बायफर्केशन करून शब्दाचे एक वाक्य मला सांगितलं का साहेबांनी त्यावेळेस कधी मस्जिद बांधली असेल तर आम्हाला मस्जिदला विरोध करायचा नाही म्हणे. मुख्यमंत्री महोदय तुमचे जे आहे आज आमच्यावर जे विश्वास ठेवतात तसंच शिवरायावर बी त्यावेळेस, म्हणजे मी मुसलमान आणि मुख्यमंत्री आज आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब, तसे राजे ज्यावेळेस छत्रपती शिवराय होते त्यांच्यामध्ये बी अनेक मुस्लिम खात्याचे जबाबदारीचे पदं त्यांनी मुसलमानाला दिली, त्यांना दर्गा बांधून दिल्या, त्यांना मस्जिदी बांधून, त्यावेळेस ते राजे त्या शाहू महाराजाचा उल्लेख केला त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये मी एक ज्या शिवरायांच्या चरणी स्पर्श करून मी माझी मुवमेंट चालू केली या रिझर्वेशनची, त्यावेळेस मला माझा समाज आणि माझ्या समाजाकडून दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही यासाठी त्यांनी एक सोपा आणि साधा शब्द सांगितला का मुसलमानाच्या घरासमोर हिंदूंनी अतिक्रमण करू नये मराठ्यांनी आणि मराठ्याच्या घरासमोर मुसलमानांनी अतिक्रमण करू नये. अशा परिस्थितीमध्ये जे शब्द ते बोलले हे शब्द त्यांनाही विचारून घ्या, आपण शब्द येते. मुस्लिम मराठा एकीकरणाचा नवा पॅटर्न समजायचा तुमच्या माध्यमातून सुरू असलेला नाही, कदाचित त्यांच्या माध्यमातून जे बोलण्यात आलं ते मी बोलू लागलो. मी तर आज ज्या नेतृत्वाखाली काम करतोय ते आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मी ज्या याच्यामध्ये काम करतोय आज, तर ती सरकार बी हिंदुत्ववादी आहे, हे बी हिंदुत्व, पण यांचा हिंदुत्ववाद वेगळा आहे. यांचा आजचा जो हिंदुत्ववाद मी जे पाहिला शब्दाने, तर ते जातीवाद निर्माण करणारा नाही, जातीमध्ये तीळ निर्माण करणारा नाही, म्हणजे 2-3 तासामध्ये जे सगळ्यांना सोबत घेणारा, सर्व सोबत घेणारा. ते म्हणले मला अनेक मौलाना भेटायला येतात, हजारो मुस्लिम समाजाचे नेते भेटायला येतात आणि आज त्यांनी 2 दिवसामध्ये मला एक मुस्लिम समाजाचे प्रमुख नेत्याचं मी नाव नाही सांगत म्हणे, परंतु ते त्यांच्याकडे येणार आहे आणि ते मुस्लिम समाजाचे जे धर्मगुरू आणि काही नेते त्यांना भेटणार आहे. याच्यावरून मला असा अंदाज लावला की कुठेतरी जुडवाजुडवीमध्ये ते फक्त मराठाची लढाई लढताना बाकीच्या जातीलाही, धनगर असेल, मुसलमान असेल किंवा छोटे छोटे जे ओबीसी समाजमधल्या जाती आहे तेही माझ्या संपर्कामध्ये, ते असं ते बोलले की त्यांच्या संपर्कामध्ये जेव्हा हे मुस्लिम मराठा एकीकरणाचा नवा पॅटर्न तयार होतो, मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय सिल्लोड पॅटर्न समजायचा का. आता मी सिल्लोडचा मंत्री तिथे गेलो तर पॅटर्न आता सर्व तर्कवितर्क लावल्या जातील, सर्व याच्याबद्दल एकमेकाचे म्हणजे सोशल मीडियावर तर मोठ्या प्रमाणावर चालू झाला ते. जसं आमची रात्री 3 वाजता आणि 3:15 वाजता 3 वाजेला आमची मीटिंग संपली, 3:15ला सोशल मीडियावर काही गोष्टी लोक जे मार्क करू लागले, बोलू लागले मुस्लिम मराठा एकीकरणाचा सिल्लोड पॅटर्न, आणि ते तर त्याच्यामध्ये मुस्लिम मराठा, विशेषतः मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय, ओबीसी असे 4 याला जोडून ते लोक बोलू लागले. परंतु मला असं वाटतंय का एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने आज राजकारण करतात या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज, मराठा बांधव त्यांच्यावर बी खुश आहे, त्यांच्यावर काही नाराज नाही आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, सिल्लोडला मराठा समाज आता तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे का. नाही, माझ्या पाठीमागं गेल्या 30 वर्षापासून मराठा समाज आहे. कमी प्रमाणावर होता, आता थोडं जास्त प्रमाण वाढलं असं मला दिसतंय. परंतु मराठा बांधवांनी मला आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा असतोय. प्रत्येक वेळेस निवडणुकीला 30-40 हजार मराठा बांधव मला मतदान करतात, तर त्यांचे उपकार तर आहेच माझ्यावर. त्या उपकाराची परतफेड कुठेतरी खारीचा वाटा मी त्यांचा परिवाराचा सदस्य म्हणून किंवा त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून जे मला करता येतं ते मी करायला कुठेही कमी पडत नाही. जसं तुम्ही पाहिलं का आज माझ्या अजेंड्याला जागतिक लेवलचा एक स्मारक छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या महामानवांनी या राज्यामध्ये काय केलं, या राज्यासहित देशाला काय दिलं, आणि या सर्व गोष्टी जागतिक लेवलवर 67 देशाचे लोक बौद्ध लेण्या पाहण्यासाठी ज्यावेळेस येतात अजिंठ्याला,
त्याच्यामध्येही मला एक नेत्याने सांगितलं तुमचा आणि शिवाजी महाराजांचा आणि त्या अजेंडा लिहिण्याचा काय संबंध आहे. मी म्हणलं त्यांचा संबंध नाही, पण राज्याचा संबंध आहे. आणि राज्यामधला एखादा राजे आदर्श होऊन गेले असेल त्याचा आदर्श जगाला पाहायला भेटत असतं. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये त्या ठिकाणी तो घंटा 2 घंटे त्या महामानवाची माहिती मिळावी. त्यासोबत जोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही भीम पार्क बांधू लागलो. याला 60 कोटी रुपये शिवाजी महाराजाच्या स्मारकाला आणि त्याला 50 कोटी रुपये अशा पद्धतीने मुख्यमंत्री महोदयाने पैसा मंजूर केला आणि त्याचं कामही चालू आहे. आपण जाऊन बघू शकतात. आता दुसरा तुम्हाला स्थानिक राजकारणावरचा प्रश्न विचारतो. तुमचे सहकारी मित्र होते रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे यांचे जरंगे पाटलांचं काय खटकलं माहीत नाही, मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव होण्याला जरंगे फॅक्टर कारणीभूत मानला जातो. काही प्रमाणात तुम्ही अर्जुन खोतकर ह्या विषयावरती चर्चा झालेलीच आहे पाठीमागं. मग ज्या अर्थी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मनोज जरंगे भूमिका घेतात, त्यांच्या घरातला आता कुणीही निवडून येऊ देणार नाही असं जरंगे पाटील पाठीमागं बोलले होते. आणि दुसऱ्या बाजूला तुमची आणि मनोज जरंगेंची मैत्री जुळते. नाही, आता खरं म्हणजे मैत्री म्हणजे ते ज्या मोमेंटमध्ये ते लढा देऊ लागले त्यांची ताकद, त्यांची शक्ती या राज्यामध्ये आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही, नाकारताही येणार नाही. नाकारलं तर त्याचे परिणाम लोकसभेला पाहिले की लोकसभेला मोठ्या प्रमाणावर आमच्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये असो, संभाजीनगर औरंगाबाद लोकसभेमध्ये असो आणि परभणीमध्ये तर चमत्कारच घडवला, बीडमध्ये चमत्कार घडवला त्यांनी. असे अनेक त्यांचे ते राज्यामधल्या जे निर्णय आले धक्कादायक, त्यामध्ये जरंगे साहेबांचा जरूर मी एक कार्यकर्ता म्हणून एक गवाही देईल. मी काही फार मोठा पुढारी नाही, पण एक कार्यकर्ता आहे. माझ्यापेक्षाही दुसरे फार तज्ज्ञ लोक आहेत या देशामध्ये, राज्यामध्ये, परंतु मी जरंगे साहेबाचा फॅक्टर तो पाहिला आणि त्याचे परिणाम लोकसभेमध्ये बऱ्यापैकी दिसले. भविष्यामध्ये अशा पद्धतीने त्यांची कधी नाराजगी असली सरकारवर किंवा आमच्यावर बी तर त्याचे परिणाम निश्चित दिसतील. मला एकच त्यांनाही मी फार विनंती केली काय आपण कुठेतरी 2 पावलं पाठीमागं पुढं जाऊ शकता का. तर ते म्हणले मी 1 इंचवर बी सूदवर बी जाणार नाही. माझ्या मराठा समाजाच्या रिझर्वेशनचा माझ्या मुद्द्याला मला कोणी काहीच नको, मला पद नको, मला पैसा नको, मला कोणता सन्मान नको, मला फक्त माझ्या लेकरांचा शब्द त्यांचे जे आहे की त्यांचा रिझर्वेशन ओबीसी मधून द्या, तुमचा प्रश्न सर्व मिटून जाईल. मीही राजकारणामध्ये येणार नाही असं त्यांनी बोलले की तेही राजकारणामध्ये येणार नाही. परंतु माझा कदाचित हा प्रश्न तुम्ही यावेळेस निर्णय घेतला नाही तर मला नाइलाजाने, कारण की नाइलाज हा बी शब्द वापरला त्याने, की मला माझी स्ट्रॅटेजी ठरवता येईल. तर मला साहेब ते तुमचा अधिकार आहे, तुम्ही शेवटी जी लढा तुम्ही लढतात. आज एक लोकप्रिय मराठा समाजाचा नेता म्हणून बाकी छोटे छोटे समाज बी तुमचा जय जयकार करू लागले. ते मुसलमान असेल, तेली, माळी, कोळी, धनगर, थोडा कमी जास्त असेल कोणते बी समाज, सुतार असेल, लवार असेल किंवा मण्यार असेल, हे छोटे छोटे समाज आहे फार. पण इतक्या समाजाचे नावं, कमीत कमी 75 समाजाची नावं इतके फास्ट बोलले ते मलाही आश्चर्य वाटलं की या माणसाने इतका डीप अभ्यास करून शेवटी हे सर्व बोलायला अभ्यास केल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. पण ते हे बोलल्यानंतर मग त्यांनी अनेक जातीचा उल्लेख केला की हे ओबीसी जाती आहे, हे याचे नेते मला भेटले, हे ओबीसी भेटतात. मला कोणत्याही ओबीसीची बाहेर नाही, कोणत्याही ओबीसीचं नुकसान करायचं नाही, पण माझ्या समाजाला न्याय मिळत असेल तर त्याच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांशी तुमची कधी चर्चा होईल आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या तुमच्या बैठकीचा चर्चेचा जो काही संदर्भ आहे तो मी कधी समोर सांगाल? नाही, मी तात्काळ मुख्यमंत्री महोदयाशी सातत्याने या विषयावर बोलत असतो. आम्ही सर्व आमदार, अनेक आमदार आहेत. त्यांनी अजून एक सांगितलं की त्यांनी 6 आमदार भाजपचे बोलवले. 6 भाजपचे आमदार बोलून देवेंद्रजीलाही त्यांनी काहीतरी प्रस्ताव दिलेला आहे, मला काही माहीत नाही, पण ते बोलले. कमी भाजपच्या लोकांनाही बोललो, ते राणाचं नाव घेतलं, बदनापूरच्या आमदाराचा, असं 4-5 लोकांची नावं घेतली त्यांनी. कमी यांना स्पष्ट बोललो का माझी देवेंद्रजीचाही काही वाद नाही आहे, परंतु देवेंद्रजींनी माझ्या या समाजाच्या ज्या शेवटचा विषय आमचा तो विषयाला न्याय द्यावा. तर मी म्हणलं जरूर मी देवेंद्रजीशी बोलल, मुख्यमंत्री महोदयाशी बोलल आणि मुख्यमंत्रींनी त्यांचे जे काही बोलणं चालतो, मुख्यमंत्री महोदय हे जरंगे पाटील साहेबाचा सन्मान करतात. ह्या सर्व परिस्थितीमध्ये मला वाटतं की तात्काळ निर्णय आज रात्री मी त्यांच्याशी बोलल, काय ते उत्तर देतात, कारण की हे तर माझ्या हातात नाही आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु राज्याचा मंत्री या नात्याने, या संभाजीनगर हिंगोलीचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलल. त्यांची प्रामुख्याने 2च मागण्या आहे. राजकारणामध्ये त्यांना 3री मागणी करण्यासाठी जे बोलले ते, कारण की बोलण्यामध्ये मला वाटतं
का रात्रीच्या 3 वाजेपर्यंत सातत्याने 3 तास चर्चा केल्यानंतरही मला असं वाटलं नाही का त्यांच्या एक एक शब्दामध्ये कुठेही ती मागणी जी आहे, त्यांची पहिली मागणी मराठा समाजाला न्याय मिळावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये रिझर्वेशन मिळावं. त्यांची दुसरी मागणी आहे का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत सरकारने करावी आणि यानंतर माझा स्पेशल निरोप घेऊन तुम्ही तिथे जा. मला हे बी बोलले ते की मला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, मी त्यांचाही सन्मान करतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा करतो, पण माझ्या समाजावर अन्याय झाला तर मला नाईलाजाने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तुम्ही मलाही बोलले ते की मुस्लिम तुमचा समाजही माझ्यासोबत मोठ्या प्रमाणावर, तुमचे धर्मगुरू असतील, तुमचे काही जबाबदार जे काही पदावर असलेले मुस्लिम समाजाचे व्यक्ती असेल ते मला भेटतात, बाकीच्या समाजाबद्दलही बोलले ते. परंतु या अशा परिस्थितीमध्ये मला कोणालाही राजकारणामध्ये विरोध करायचा नाही, पण माझ्या समाजावर अन्याय झाला तर मी नाईलाजाने काही ना काहीतरी निर्णय निश्चित घेईल. आणि कोणी म्हणत असेल का माझ्या निवडणुकीमध्ये उभं राहून काही परिणाम, हे बी बोलले ते. किंवा जो विरोधी पक्ष आहे म्हणे, आता शरद पवार साहेब असतील, आदरणीय जे आमचे काँग्रेसचे नेते जे काही असतील म्हणे, आणि बाकीचे बी उद्धवजी असतील, या सर्वांचा रिस्पेक्टिव्ह बोलले ते का यांनीही माझा फायदा घेण्याचा कदाचित प्रयत्न केला. तर मी इतका सोपा नाही आहे, अजून जरांगे यांना पूर्ण कळालेला नाही आहे. ज्या वेळेस लोकसभेचा तर हे झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, ऐसा 1-2 शब्द पहली बार मैंने उनको हिंदी में सुना है. म्हणजे जे बोलताना ते बिलकुल आपली जी भूमिका आहे ठाम मांडूनच बोलतात ते. आणि मला वाटतं की त्यांची भूमिका बदलण्यासाठी आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील आणि याच्यामधला योग्य तो मार्ग काढतील. शेवटी ओबीसीचाही आदर राहावं, यांचाही आधार करावं, यांच्या समाजावर होणारा अन्याय, यांच्याकडे जे असलेले दस्तवेज जे आहे ते मला त्यांनी, जे काही आमचे गोपनीय कागदपत्र आहे ते मी त्यांना देणार. की त्यांनी 3 वेगवेगळे जे राज्य आहे त्याच्यामधल्या एकंदरीत परिस्थिती दाखवली आणि त्यांच्या त्यावेळचे 1856-44 असे अनेक जणांनी GR काढले, मला माहीत नाही कुठून काढले, परंतु मला वाटतं की त्यांनी अनेक याचे जे कागदपत्री जे पुरावे आहे ते जमा केलेले आहे. त्यासाठी म्हणे कागदपत्राच्या आधारे आम्हाला न्याय द्या. तर हे होते राज्याचे ज्येष्ठ मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मनोज जरंगे यांच्याशी भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघालेली आहेत आणि भेटीचा संदर्भ हा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरंगे यांनी आपल्या आंदोलनाचा फायदा विरोधकांनाही घेऊ देणार नसल्याचं अब्दुल सत्तार यांच्याकडे सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी 10 दिवसात तोडगा काढा अशी सुद्धा सूचना केल्याचं अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.